माझ्यासोबत एक गोष्ट घडलेली आहे, ती पण मी तुम्हाला शेअर करते. 2 पायऱ्या चढलो नाही आणि दमलो आम्ही. आणि आम्ही प्लॅन करत होतो केदारनाथला. आणि हे ते मंदिर म्हणजे ते स्टेशनवरून 10-10 रुपये घेतात आणि बिर्ला गेट जवळ तुम्हाला सोडतात. सो इथून खाली जायचा रस्ता असा हा वाला. आता आम्ही याच्यानंतर उन्हाच्या बाहेर निघणार नाही. आम्हाला काय बोलतो कानाला खडा बसले, त्याच्यामुळे आम्ही आता उन्हामध्ये बाहेर निघणार नाही. सो आम्ही चाललो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय डायरेक्ट ट्रेन मधून, बिकॉज आपण चाललो आहोत शहाडला. इथून पहिले खोपोलीवरून ट्रेन पकडली आहे आता कल्याणपर्यंत. कल्याण मधून आपण जाणार आहोत शहाडला आणि तिथून पुढे जायचं फक्त 10-10 रुपये देऊन. त्यांना बोलायचं की बिर्ला गेट एवढंच बोलायचं आणि मग तिथून पुढे जायचं. आपल्यासोबत ही सुद्धा आहे. मला एवढं सर्दी खोकला कफ सगळं झालेलं आहे, तरी मी चालली का. जाऊ द्या, आता जे होतं ते देवाच्या मनात येते. आणि माझ्यासोबत एक गोष्ट घडलेली आहे, ती पण मी तुम्हाला शेअर करते. मी मेकअप न करता आले आणि ट्रेन आता 20 मिनिटांनी. 6:16 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल 15 ते 20 मिनिटांची उशिराने धावत आहे. 2000 years later. One eternity later. आम्ही आता खायला कोकी पराठा. आता कोकी पराठा आता काय असतं काय माहिती, आम्ही खातोय कारण त्याला नाही. सो आम्ही ट्रेन मधून निघल्यानंतर ब्लॉग नाही केला, बिकॉज आम्हाला सुचलंच नाही. त्याच्यामुळे आता आम्ही डायरेक्ट ब्लॉग करतोय. आता आम्ही खातो आणि मग आम्ही परत एकदा दुसऱ्या दुकानामध्ये आलेलो आहे, कारण की तिकडचं एवढं काही. आणि एकच आम्ही मागवलेलं, ते पण कसं वाटतंय तुला? पण तिकडचं ते काय लागलं होतं ग, पापडी काहीतरी अर्ध खाल्ल्यानंतर मला समजलं की ते केळवर पापडी असते का त्यासारखं लागलं. मग आम्ही डायरेक्ट निघून आलो दुसऱ्या ह्याच्यामध्ये. आता इथं आम्ही मागवला इडली, मेदूवडा, डोसा सगळं मागवलं. आता तो खातो आणि मग जातो. आम्ही आलेले आता शहाडमध्ये. सो इथून आपल्याला शहाड स्टेशनवर तुम्ही आल्यानंतर बिर्ला गेटपाशी यायचं आहे. म्हणजे ते स्टेशनवरून 10-10 रुपये घेतात आणि बिर्ला गेट जवळ तुम्हाला सोडतात. सो इथून खाली जायचा रस्ता असा हा वाला. म्हणजे जेव्हा खाली आला तिथं मी रेकॉर्ड करायचं विसरले, बिकॉज आम्ही डायरेक्ट रिक्षाने आलो. तर मग तिथून असं वर यायचं आणि डायरेक्ट असं इथं पायऱ्या बिऱ्या आहेत. सो तेच करायचं. आता आम्ही जातो वरती, तुम्हाला मंदिर दाखवतो. गाईज थोडंसं जमलं आम्ही. दोन पायऱ्या चढलो नाही आणि दमलो आम्ही. आणि आम्ही प्लॅन करत होतो केदारनाथला जायचं. आणि नाही इथे हे बघा, हे मंदिर आहे वरती. हो इथं जायचं आहे. पण इथे तुम्हाला कदाचित रेकॉर्ड करायला अलाव नसतं. आम्ही 2 वेळा आलो आहे. एकदा रेकॉर्ड करायला भेटलं आहे बिकॉज त्यांचं ध्यान नव्हतं. बट हां, जर करायला भेटलं तर करेल, नाही तर मग जाऊ द्या. कारण की मग नाही तर मग काय करणार नाही. चला जाऊ द्या, विश मी लक. आम्ही आलेलो आहोत हे बघा. आणि हे ते मंदिर काय माहिती भाई, काय सुंदर मंदिर भाई. हा ना एवढं. आणि डिटेलिंग बघा भाई. चला आता मी पहिले दर्शन घेतो, मग तुम्हाला दाखवतो.
भाई आम्ही प्रदक्षिणा घातलेली आहे आणि हे पण पूजा वगैरे आणि आमचं दर्शन वगैरे पण झालेलं आहे. सो आता आमचा विचार चालला इथे थोडंसं थांबतो, फोटो वगैरे काढतो आणि इथे खाली एक गार्डनसुद्धा आहे. सो आम्ही तिथे पण जाणार आहोत, ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. सुरुवाती तिकडून बघणं असते मग काय आम्ही करणं पडत आहे. हे इकडे मंदिर आहे आणि इथून खाली आल्यावर असंच समोर आपल्याला ह्याच्यामध्ये जायचं आहे. समोरच्या समोरच लगेच एक गार्डन सुद्धा आहे. सो आपण आता तिथे चाललोय. चलो चलो थोडासा चलो. इथं पण मस्त आहे बघा, मला दाखवतो. हे बघा हा एरिया आहे इकडे. हे बघा हे गार्डन आपलं मंदिर आणि इथे हे वाला पूर्ण गार्डन आहे. इथून छान हो. हे बघा पूर्ण गार्डन कसलं भारी गार्डन आहे. पिण्याच्या पाण्याची सोय पण आहे आणि एकदम थंड पाणी आहे ना. खूप थंड होतं, एकच नळाला थंड होतं. हा ना. आणि हे बघा खूप मोठं गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे. या साईडला आपल्या शिवाजी महाराजांचं शो यू सगळं काही आम्ही पहिले तुम्हाला दाखवून घेतो, मग नंतर आम्ही इथं फोटो आणि ते रील्स काढत बसतो. बिकॉज आम्हाला नंतर हे करून आम्हाला तिकडे पण जायचं आहे, दुसरीकडे जाण्याचा प्लॅन आहे सिस्टला. सो हे बघा मस्त आहे. आता आम्ही त्या साईडला जातो. हा अर्धा पार्ट आहे, त्याच्या पुढे पण अजून आहे. आता मी पुढे गाणे टाकते आणि मग तुम्ही पूर्ण गाणं बघा. आपलं झालेलं आहे फिरून. सो आम्ही चाललो का अजून गार्डनमध्ये, बिकॉज आम्हाला असं फिरायचं आहे कारण की आता टाईम आहे अजून. त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं की थोडंसं फिरूया. सो आता आम्ही इथून निघतो आणि दुसरीकडे जातो. आम्ही आलेलो दुसऱ्यावाला गार्डनमध्ये आणि हे बघा कसलं भारी दिसतं. इथं पूर्ण कॅफेटेरिया आहे आणि हे समोरचं. आणि आमची काही अशी अवस्था आहे बिकॉज थोडंसं ऊन लागतंय, खूप येते. हां खूप ऊन लागतंय गाईज. आता आम्ही याच्यानंतर उन्हाचं बाहेर निघणार नाही. आम्हाला काय बोलतात ना, कानाला खडा बसलेला, त्याच्यामुळे आम्ही आता उन्हामध्ये बाहेर निघणार नाही आहे. सो आम्ही चाललो. सॉरी. हे बघा इथं छोट्या पोरांना खेळायला जाम भारी आहे. याचं नाव आहे सिटी पार्क. एक्सो पण आहे आणि इथं आहे ना खायला पण आहेत. कधी खाल्लं नाही पण फूड कोर्ट. इथे छोट्या पोरांना खेळायला पण आहे. ह्या साईडला पूर्ण असं गार्डन आहे आणि त्या साईडला वॉशरूम आहे. सगळं इथे आम्ही येऊन गेलेलो ना, त्याच्यामुळे मग म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. तर आता मी इथं मध्ये जातो आणि थोडंसं फोटो बिटो काढतो आणि व्हिडिओ काढतो. धापाक इथं ॲक्च्युली चालायचं वाला आहे, गार्डनसाठी आहे. आणि हे इकडं आपल्या मनुष्य लोकांसाठी आहे. बट आपण गार्डनच्या याच्यामध्ये घुसतोय आणि चालतोय. सायकल नाही आहे, ती बाईक आहे. बाईक मध्ये आणतात. बाईक सोड काय काय आणतात बाबा. तेव्हा ते समोरून काका येत आहेत फुल हेवी रायडर.
कसलं भारी. इथे तुम्ही संध्याकाळी यायला पाहिजे. मी तुम्हाला बोलते पण मी पण कधीच संध्याकाळी आलेली नाही, त्याच्यामुळे मला नाही माहिती. पॉसिबल नाही. त्याच्यामुळं मग जाऊ दे, कधी जर भेटला चान्स तर मग आपण येऊ शकतो. सगळ्यांनाच आहे. हा सगळ्यांना होतंय. A few moments later. आमचं झालेलं आहे जे पण आम्ही रील्स वगैरे करायचं होतं ते आता तुम्ही BTS बघितलंच असेल. तर सगळं झालेलं आहे. खूप सारा रिटेक्स नंतर फायनली आमच्या जी रील होती ती करायची झालेली. ॲक्च्युली आम्हाला 2-4 रील करायच्या होत्या, मी ज्या सेव्ह करून ठेवलेल्या, बट त्या पॉसिबल नाही आहे. आणि ही बघा कशी आम्ही लिटरली झोपलो इथं, कारण की जास्त ऊन होतं त्याच्यामुळं, आणि आम्हाला रील्स करायच्या आहे. मग आम्ही थोडं म्हणलं आता ते फूड कोर्ट वगैरे चालू होतं तिथं जाऊन थोडंसं खाऊन पिऊन येतो, आणि मग नंतर ज्या रील्स करायच्या त्या रील्स करतो. सध्या आम्ही बसलो इथे, तिचा व्हिडिओ कॉल चालू आहे घरात. सो तर मग आपण आपला व्लॉग आजचा इथेच एंड करूया. सो भेटूया नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी स्टे ट्यून्ड.